भाजपातून वडिलांना सांगून याची हकालपट्टी करा, त्याची हकालपट्टी करा. हिंमत असेल तर किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आता माझी चौकशी लावा. ही सर्व कुणीही सिरियस न घेतल्यानं केलेली विधान आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार वैभव नाईक यांची निवडणुकीत यांनी त्यांचा वापर केला, त्यांनी यांचा वापर केला असं सांगताना स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे विसरलेले महाशय. अहो, नेहमी दुसऱ्याच्याच घरात डोकावून का पाहता तुम्ही? तुम्ही कधीच कुणाचा वापर केला नाही तर मग संदेश पारकर, सतीश सावंत, संजय पडते आदी लोक तुम्हाला सोडून का गेले? मुळात तुम्हाला सोडून गेलेल्या नेत्यांमधील नेतृत्व गुणच समजले नाहीत कधी. म्हणून आज तुमची अवस्था आहे ना घर का ना घाट का. मी आमदार नाहीये, तुम्ही आमदार आहात. मग तुम्ही या मतदारसंघातील प्रश्न सोडवले पाहिजेत असंही हे महोदय बोललेत. या वैभव नाईकांचं नको नको ते मुद्दे उकरून काढून फक्त आपापसात वाद लावून द्यायचे धंदे सुरू आहे, बाकी काय नाही. जे काही गावातील विकास कामांबाबत जे मुद्दे मांडलेत ते मुद्दे मागील 10 वर्षात तुमच्या कार्यकाळात तुम्ही का नाही सोडवू शकला? तो हा रोकडा सवाल आहे आमचा देखील. बरं, आम्ही सगळे का बोलतोय तेही सांगतो. आम्ही पत्रकार म्हणून अनेक वेळा पाहिलंय स्वतःच्या हातून काही घडत नाही आणि करणाऱ्याच्या आड अजगरासारखं पडून राहायचं ही जुनी स्टाईल आहे यांची. काम करणाऱ्याच्या आड येत असाल तर तुम्हाला रोखठोक सवाल यापूर्वी विचारलेत, आताही विचारतोय आणि इथून पुढेही विचारणार आहे. फक्त आता आगामी नगरपंचायतच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांसाठी ऍक्टिव्ह व्हायचं आणि नंतर कार्यकर्ते आणि लोकांना वाऱ्यावर सोडून पुन्हा मातोश्रीच्या बिळात लपून राहायचं हा पॅटर्न जुना झाला होता. हे जनता आहे, सब जानते हैं साहेब. सिंधुदुर्गच्या बॉलिवूड मध्ये हे असलं राजकारण टिकत नाही, म्हणून तुम्ही पराभूत झाला असं आता लोकच बोलायला लागले. नमस्कार, मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या रोखठोक बॉलिवूड मध्ये स्वागत करतो. वैभवजी नाईक, अहो, जे तुम्ही 10 वर्षात करू शकला नाही ते 1.5 वर्षात झालं पाहिजे हा तुमचा अट्टास म्हणजे निव्वळ पोकळ गप्पा नाहीयेत का? टीका करणं आणि समोर 2 जणांना बसवून टीकेचा व्हिडिओ तयार करून तो पोस्ट करणं सोपं आहे हो, पण विकास कामांसाठी निधी खेचून आणणं फार कठीण असतं. अर्थात हे तुम्हाला समजणार नाही, कारण त्यासाठी विकासात्मक कामं हातून व्हावी लागतात. 10 वर्षाचा बॅकलॉग मागील 1.5 वर्षात भरून काढण्याचा आमदार निलेश राणे यांच्याकडून होत असलेला प्रयत्न स्तुत्याचा आहे. निदान मागील 1.5 वर्षापासून कुडाळ मालवणचा आमदार विधानसभेत बोलताना तरी दिसतोय, पण विकास कामांची नपड असलेल्यांना चांगलं काय आणि वाईट काय हे समजणार नाही. तुमची चूक नाहीये ती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनं, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय टीका पाहायला मिळत होती. मात्र मागील 1.5 वर्षात कुडाळ मालवण मतदारसंघात जे प्रत्यक्ष काम दिसतंय त्यानं राजकारणाची दिशा बदलण्याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे. आणि म्हणूनच आमदार निलेश राणेंच्या विरोधकांच्या पोटात आता दुखू लागलंय. अर्थात या सर्व पोटदुखीची जालीम औषधं जबाबदार माध्यम म्हणून आमच्याकडे सुद्धा आहेतच. मला कसं आहे, आता कधी नव्हे तो मतदारसंघ हलताना दिसतोय ना. विधानसभा तर गेली हातातून, पाठोपाठ मालवणची नगर परिषद सुद्धा गेली हातातून. विधान कुडाळची नगर पंचायत तरी मिळवता आली तरी दुधाचे दान ताकावर भागवणारे काही अतृप्त आत्मे या मतदारसंघात आहेत. त्यामुळे फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आतापासूनच सुरू झालाय. आमदार निलेश राणे यांनी केवळ घोषणा न करता विविध विभागातून कोट्यावधींचा निधी आणत प्रत्यक्ष विकास कामाला गती दिली. आरोग्य, रस्ते, पर्यटन, जलसंधारण, वीज, ग्रामविकास, परिवहन, शहर विकास, पूल, बंधारे, क्रीडा, धरणे अशा जवळपास प्रत्येक विभागात
मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात आला असून अनेक कामं प्रत्यक्षात सुरू आहेत, तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वात महत्वाचा विषय असलेल्या आरोग्य क्षेत्रात तब्बल 350 कोटींच्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती मिळाली. ओरस इथं 14 कोटींच्या क्रिटिकल केअर सेंटरचं काम सुरू असून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी तारकर्ली, वाडोस, काटोस, जांभवडे आणि खोटगे इथं नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती उभारल्या जाणार आहेत. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. रस्ते आणि पूल विकासातही मोठा वेग दिसून येतो. राज्य संकल्पातून रस्ते डागडुजीसाठी 6 कोटी तर रस्ते सुधारणा आणि दुरुस्तीसाठी 20 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ मालवण, कुडाळ घोटगे आणि कसाल मालवण या महत्वाच्या मार्गांवर कामं सुरू आहेत. नाबार्ड अंतर्गत हळदी नेरूर पुलासाठी 5 कोटी मंजूर झाले असून अनेक वर्ष रखडलेले वराडबाव पुलाचं भूसंपादनही आता अंतिम टप्प्यात आलंय. सोनवडे घाट मार्गासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विकासावर विशेष भर देत समाज कल्याण विभागातून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा, जलशुद्धीकरण यंत्रणा आणि ओपन जिम साठी 2 कोटींचा निधी मंजूर झालाय. उकरण, निरुके, अजगणी आणि आसरोंडी इथं साकव बांधकामासाठी 1,40,00,000 निधी मंजूर करण्यात आलाय. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी कुडाळ आणि ओरस इथं नवीन वसतिगृहांची मंजुरी मिळाली. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा मोठा विचार करत प्रादेशिक पर्यटन योजनेतून डिगस तलाव, पांगरडचं ते महादेव मंदिर, नारूर महालक्ष्मी मंदिर, पाट तलाव आणि भंगसाळ नदी परिसर सुशोभीकरणासाठी 13 कोटींची कामं मंजूर झाली. आंबरड भगवती मंदिर, चिंदर स्टेप चर्च, घुमडे मंदिर आणि त्रिंबक सातेरी मंदिर परिसर विकासालाही निधी मिळाला आहे. त्यामुळे धार्मिक आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. वीज व्यवस्थेतील सुधारणा हा देखील मोठा मुद्दा ठरतो. जिल्हा नियोजनातून 42 नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले असून किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी तब्बल 480 कोटींचा निधी मंजूर झालाय. अनेक गावांमध्ये ही कामं पूर्णत्वाकडे गेली आहेत. सातत्यानं अंधारात राहणाऱ्या हेदुळ गावासाठी स्वतंत्र वीज लाईन मंजूर होणं हे स्थानिकांसाठी मोठं दिलासादायक ठरलंय. वैभवजी नाईक ही सर्व कामं लक्षात घ्या. काय काय मंजूर झाले आणि काय सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कुडाळ आणि मालवण तालुक्यात प्रत्येकी 5 अशा एकूण 10 आपत्ती व्यवस्थापन इमारतींची कामं सुरू झाली. तिकडे त्या कर्ली नदी पूर नियंत्रणासाठी शिवापूर ते देवबाग या 91 किलोमीटर पट्ट्यात मोठा प्रकल्प राबवला जाणार आहे. परिवहन क्षेत्रात नवीन 18 एसटी बस सेवेत दाखल झाल्या आहेत. कुडाळ आणि ओरस बस स्थानक विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाला असून अनेक वर्ष रखडलेला मालवण बस स्टँड अखेर पूर्णत्वास नेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागातून ग्रामपंचायत भवन, ग्रामीण पर्यटन, विविध नागरी सुविधा आणि विकास आराखड्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. जांभवडे, आंबडपाल, कसाल, कातवड आणि वेरळ इथं नवीन ग्रामपंचायत इमारती उभारल्या जात आहेत. वन विभागातील शिवापूर शिरसिंगे रस्ता आणि 40 वर्ष प्रलंबित असलेला पेंडूर ते धामापूर रस्ता हे दोन्ही प्रश्न मार्गी लागल्यानं दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंधारण विभागात पडवे, घोडगे आणि भडगाव धरणांसाठी तब्बल 140 कोटीहून अधिक निधी मंजूर झाला असून अनेक कामं प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. 2005 सालापासून रखडलेल्या भडगाव धरणाच्या कामाला गती मिळणं हे विशेष लक्षवेधी मानलं जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेले प्रश्नही आता मार्गी लागताना दिसत आहेत. झारापिटा इथं नवीन पुलाचं बांधकाम सुरू असून वेताळ बांबर्डे येथील 6 वर्ष रखडलेलं काम पुन्हा सुरू करण्यात आलंय. समुद्र किनारी भागातील धूप रोखण्यासाठी
देवबाग इथं 129 कोटींच्या धूप प्रतिबंधक बंधाराला मंजुरी मिळाली. तळाशील, तोंडवली, वायरी, आचरा, कोळंब आणि राजकोट भागात 65 कोटींची बंधाऱ्याची कामं सुरू आहेत. मालवण आणि कुडाळ शहर विकासातही मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यात आलाय. मालवणसाठी क्रीडा संकुल, रॉक गार्डन सुशोभीकरण, 46 कोटींची नळपाणी योजना, नाट्यगृह दुरुस्ती यांसारखी कामं सुरू होत आहेत. तर कुडाळमध्ये गणेश घाट, नमो गार्डन, कचरा प्रकल्प, चौपदरीकरण आणि नगर पंचायत इमारत यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झालाय. क्रीडा क्षेत्रात कुडाळ इथं 3 कोटींच्या निधीतून आधुनिक क्रीडा संकुल उभारलं जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्ष रखडलेलं ते वराड सोनवडे पार पूल, अनाव घाट पेड पूल, माणगाव खोरे जोडणारा पूल, किर्लोस आंबवडे हा पूल, ही कामं पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. आंबरड धरणाचं काम अनेक वर्षांनी पुन्हा सुरू झालंय आणि काही महिन्यात अंतिम टप्प्यात पोहोचलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पूर्णवेळ कामगार अधिकारी मिळवून देणं, कुडाळचे पाणी पुरवठा कार्यालय पुन्हा कुडाळमध्ये आणणं, 27 पेक्षा अधिक क वर्ग मंदिरांना निधी उपलब्ध करून देणं, नवीन धरण सर्वेक्षण आणि ग्रामीण मार्गांचे सर्वेश आदेश देणं ही कामं देखील तितकीच महत्वाची मानली जात आहेत. राजकारणात आरोप करणं सोपं असतं. बारशाला जा, वाढदिवसाला जा हे सुद्धा सोपं असतं. परंतु विकास कामासाठी लागणारा निधी खेचून आणणं हे तितकंच कठीण असतं. याच मुद्द्यावर आता मतदारसंघात चर्चा रंगताना दिसते. माजी आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष कामांच्या माध्यमातून उत्तर दिल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतायत. कुडाळ मालवण मतदारसंघात गेल्या 1.5 वर्षात झालेल्या या विकास कामांकडे पाहिल्यास भाषणांपेक्षा, टीकेच्या त्या व्हिडिओपेक्षा काम महत्वाचं हेच वास्तव स्पष्टपणे दिसून येते. एकूणच पाहता कुडाळ मालवण मतदारसंघाच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची परंपरा जुनी जरी असली तरी आता नागरिकांचं लक्ष आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघात येत असलेल्या प्रत्यक्ष विकास कामांकडे केंद्रित झालंय. वैभव नाईकांच्या टीकेच्या त्या व्हिडिओपेक्षा जमिनीवर दिसणारे विकास कामं आणि त्याचा जनजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम हा पुढील राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा ठरणार आहे. आज लिहून ठेवा. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील मतदार अधिक सजग होत असून विकास, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण कामकाज यालाच खरी कसोटी मानली जाते हे देखील तितकंच ध्यानात घ्या. तुर्तास आजच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्पविराम. पुन्हा भेटू नवीन भागात. धन्यवाद.